टीव्ही सत्यमेव व्रतम। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्ष पूर्ण होत आहेत। भिकू चौकात घडलेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक लोक गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। या प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनंतर 31 जुलै रोजी मुंबईतील NIAच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला। या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी NIAनं केली होती। त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। आता या प्रकरणातील सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्याय, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहीरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभानधर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 2008 मध्ये मालेगावच्या भिकू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात आज न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत सर्व 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। जवळपास 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर कोर्टात सर्व आरोपी भावुक झाले। समीर कुलकर्णी यांना निकाल ऐकताच अश्रू अनावर झाले। 17 वर्ष आम्ही आरोपी नव्हे तर पीडित होतो, आज आमचा पुनर्जन्म झाला असं ते म्हणाले। कोर्टात आरोपींच्या पिंजऱ्यात असलेले इतर 6 आरोपी अत्यंत भावनिक झाले होते। त्यांनी एकमेकांना मिठी मारत हातात हात घेऊन भावना व्यक्त केल्या। निकालानंतर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भावुक झाल्या। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या, मी माणुसकीचं नातं आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेवून इथं आले होते, पण माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं। 13 दिवस मला अमानुष टॉर्चर करण्यात आलं। 17 वर्ष मी अपमान सहन केला। स्वतःच्याच देशात मला आतंकवादी ठरवण्यात आलं। ज्यांनी मला या अवस्थेत आणलं त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही। संन्यासी असूनही मी सतत मरण अनुभवत होते। देवाला कलंकित करण्यात आलं। माझं म्हणणं ऐकल्याबद्दल, मला समजून घेतल्याबद्दल मी न्यायालयाची मनापासून आभारी आहे। बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं सांगितलं। तपासात अनेक त्रुटी होत्या। या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं। पंचनामा योग्य नव्हता, जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय। चेसिस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीची मालकी होती हे देखील स्पष्ट नाही असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। बैठकांसंदर्भी तपास यंत्रणेचे दाव्यांवर न्यायालयाचं समाधान झालं नाही। आधी लावलेला मोक्का नंतर मागे घेतल्यानं सगळा जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयानं सांगितलं। चुकीची अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद रोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले। RDX कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा, बेनिफिट ऑफ डाऊट आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। प्रोसिक्यूशन ने इस केस में जो तीन अलग अलग, थोड़ा शांत रहिए, मैं बात करता हूं। जो 3 अलग अलग चार्जशीट इसमें फाइल हुई है, ATS की चार्जशीट, सप्लीमेंट्री चार्जशीट और NIA की सप्लीमेंट्री चार्जशीट, तो प्रोसिक्यूशन ने कोई भी स्ट्रांग एविडेंस में दे नहीं पाई। ऐसे आज कोर्ट ने आज फैसला सुनाया है। कोर्ट ने यह सुनाया है कि डेफिनेटली प्रोसिक्यूशन जो ब्लास्ट है वो प्रूव कर पाई, जो डेथ हुई है वो प्रूव कर पाई, लेकिन जो 101 इंजर्ड बोले थे उतने नहीं, लेकिन 95 इंजर्ड हुए ये प्रूव कर पाई। और जो सेकंड इंसिडेंट ब्लास्ट के बाद हुआ था कि 15,000 का मॉब जमा हुआ था और बाद में जो इंसिडेंट हुआ था वो भी प्रोसिक्यूशन प्रूव कर पाई, यह कोर्ट ने कहा है। लेकिन कोर्ट ने यह कहते हुए यह भी कहा है कि ये जो 7 एक्यूज कोर्ट के सामने थे, इनके खिलाफ कोई भी स्ट्रांग एविडेंस, जो चेन ऑफ सर्कमस्टेंस है, वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई। जो अभिनव भारत का जो कनेक्शन है, तो कोर्ट ने ये कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन प्रोसिक्यूशन ने जोड़ने की कोशिश किया है, तो अभिनव भारत जरूर था, उसके ऑफिस बेरर थे, लेकिन उसमें का कोई फंड या टेरर एक्टिविटीज के लिए यूज किया है, ऐसा कोई प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई, ऐसे कोर्ट ने कहा है। उसी के साथ जो मौका के बारे में जो कोर्ट ने कहा है, जो प्रीडिसीजर ने जो जजमेंट दिया था या हाईकोर्ट ने जो ऑब्जर्वेशन किया था, उसी तरह इस केस में जिस बेस पे, राकेश दावड़े के बेस पे मौका लगाया था, तो मौका के लिए जो क्राइटेरिया था वो
कंप्लीट न होने की वजह से मौका में से भी सबको एक्विट किया है। जो यूएपीए का सैंक्शन था इस केस में, यूएपीए सैंक्शन जो था वो फॉल्टी था, उस वजह से कोई भी यूएपीए के जो सेक्शन है 16 या 18 वो इसमें अप्लीकेबल नहीं हो सकते हैं। ये भी कोर्ट ने इसमें ऑब्जर्वेशन किया है। फौजी की भी बात की है कोर्ट ने। हाँ, कोर्ट ने कहा कि ये जो इंसिडेंट है, ये इंसिडेंट बहुत यानी खराब इंसिडेंट है और इस इंसिडेंट की वजह से जो लोग गए हैं, जिनका नुकसान हुआ विक्टिम्स का, वो डेफिनेटली पूरा नहीं हो सकता, भर के नहीं, लेकिन 2 लाख रुपए हर डिसीज के फैमिली को देने को कहा है और हर इंजर्ड के फैमिली को 50,000 रुपए देने का कोर्ट ने डायरेक्शन दिया है। एटीएस के जो अधिकारी जिम्मेदार थे उनके खिलाफ तो आप लोग क्या आगे की क्या करनी? ये डेफिनेटली जो आपने 7-11 में बताया, इस केस में देखा कई सारे अधिकारी जो कॉमन है, इस बारे में हमने पिटीशन भी फाइल की है। जो इतने साल हमारे सब लोगों के बर्बाद हुए हैं और उस वजह से अभी उस बारे में हम एक्शन लेंगे। कोर्ट ने यह भी कहा है कि जो एक एटीएस अधिकारी चतुर्वेदी के घर में आरडीएक्स प्लांट करते हुए देखा गया, उसके बारे में भी कोर्ट ने उसमें ऑब्जर्वेशन किया है और डिटेल इसमें जब जजमेंट आएगा तब और बात कर सकते हैं। असं आहे की या केसमध्ये मराठी सांगतो, या केसमध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून यात येत होते। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या, त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या याच्यातनं निघतो। ज्यावेळी हाय प्रोफाईल केस होत असते अशा वेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर नक्कीच त्यांच्याकडनं मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प्रिट आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते। तसंच या केसमध्ये झालेलं दिसतंय। ज्या प्रकारे 40 साक्षीदार फितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते, तर ते फितूर नाही झाले, तर त्या साक्षीदारांनी अगदी 2014 पूर्वीच अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेतलेले आहे। एका साक्षीदाराने ह्युमन राईट कमिशन मध्ये सुद्धा तक्रार केली होती की त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला आहे। आर्मी समोर जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता। त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व्ह केलं। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। एनआयने घेतलेले जबाब वेगळे, एटीएसने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच विक्टिमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे। अभिनव भारत संदर्भात काय नेमका ऑडिट केलेला आहे कोर्टाने? अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली, त्यात जरी काही रकमा आल्या असल्या आणि त्या रकमा जरी आरोपीने पर्सनल यूजसाठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही। ओके, एटीएसच्या अधिकाऱ्यांना देखील एक टिप्पणी केलेली पाहायला मिळते संपूर्ण तपासाच्या अनुषंगाने आणि यामध्ये जसं 7-11 मध्ये झालं की आरडीएक्सचे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही, तसं ह्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व्ह केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व्ह केले गेलेले नाहीये। आणि जे आधीपासून आमची जी केस होती, ज्या 4 लोकांसाठी आमची टीम होती, संजीव पुनालेकर, वीरेंद्र असेल, मी असेल, आणि अशा 4 मधले 3 लोकांना डिस्चार्ज केलं गेलं। ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे, ज्याच्या बेसवर मोका लावला होता, अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं। त्यामुळे संपूर्ण जो एटीएसचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं। कोर्टाने असं सांगितलं की जो स्पॉट जो आहे, ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची एव्हिडन्स झाली, जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही। त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की एलएमएल फ्रीडमवर
बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही. आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशन मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल, असं कोर्टाने सांगितलं. एटीएस अधिकाऱ्यांच्या तपासावर काय एटीएस अधिकाऱ्यांच्या एकूणच तपासावर काय टीका टिप्पणी केलेली आहे? कोर्टाने सांगितलं की जरी संशय ह्या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे ती जी चेन आहे सर्कमस्टन्सची ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देण्यात येतो. हे असं आहे की जे सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं. फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं. पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये. कोर्टाने हे सांगितलं की जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं, त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. ज्या पद्धतीने आरोपी म्हणतायत की राजकीय हेतू पुरस्कार आम्हाला यामध्ये गोवण्यात आलं, त्या संदर्भात आता तुमचं मत नेमकं काय वाटतंय? नाही, असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो. जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्या इतपत पुरावा कोर्टासमोर नाहीये.